प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति गेले यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 10 डिसेंबर 2024 मंगळवार ते मागणीवर चढतील, परंतु जे प्रभूची वाट पाहत आहेत ते त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करतील. ते गरुडासारखे पंख घेऊन वर चढतील. येसाया 40 अध्याय 31 वचन. परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांना 2 आशीर्वाद आहेत. प्रथम, ते त्यांचे शक्तीचे नूतनीकरण करतील. दुसरे म्हणजे ते पंखासह वर चढतील. प्रत्यक्षासाठी ग्रीक भाषेतील मूळ शब्द हवा आहे. हव म्हणजे एकत्र बांधलेले. साधारणपणे जर तुम्ही झाडाजवळ वेल लावली तर ती झाडाभोवती घट्ट वळवेल आणि झाडाशी गुंफली जाईल. त्याचप्रमाणे जेव्हा आपण परमेश्वराची चरणी थांबतो, जेव्हा आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते, कारण आपला आत्मा आणि आत्मा परमेश्वराशी जोडलेले असतात, बालावर आपल्याला शक्ती मिळते. पापामुळे सॅमसोनने आपली शक्ती गमावली. इस्रायलच्या इतिहासात त्याच्या इतका पराक्रमी दुसरा कोणी नव्हता. त्याला त्याच्या आईच्या उदरात निवडले गेले, पवित्र केले गेले आणि देवासाठी अभिषेक करण्यात आला. पवित्र शास्त्र म्हणते की त्याची शक्ती महान होती. न्यायाधीश 16 अध्याय 5 वचन. सर्व फिलिस्ती घाबरले आणि त्यांनी त्यांची शक्तीची शोधण्याचा प्रयत्न केला, पण सॅमसन त्यांचे पापात चालूच राहिला. तेव्हा परमेश्वराची आत्मा त्याच्यापासून निघून गेला. सॅमसनाची ताकद संपली होती. फिलिस्तीयांनी त्याला पकडले, त्याचे डोळे आणले गेले आणि त्याला दुर्गंध तळायला लावले. पण सॅमसनाने ते दिवस परमेश्वराची चरणी वाट पाहण्याचे दिवस म्हणून वापरले. कृपेचे दिवस. त्याचे केस पुन्हा वाढू लागले. त्याने आपले गमावलेले सामर्थ्य परत मिळवले आणि फिलिस्तीचा नाश केला. काही वर्षांपूर्वी भारतातून देवाचे एक मंत्री आले होते. त्यांनी परदेशात परमेश्वरासाठी पराक्रमी कार्य केले होते. त्याला एका स्त्रीने आमिष दाखवले आणि तो पापात पडला. अशा पापी अवस्थेत पडल्यामुळे त्याने आपल्या आत्म्याची शांती गमावली. त्याने एका छोट्या झोपडीत राहायचे ठरवले आणि 40 दिवस परमेश्वराची चरणी वाट पाहिली आणि देवाने त्याच्या आश्चर्यकारक कृपेने देवाची त्या सेवकाला क्षमा दिली आणि पुन्हा एकदा त्याचा उपयोग केला. जेव्हा तुम्ही झाडावर चढता आणि जमिनीपासून काही फुटांवरून पडता, तेव्हा तुमचे पडणे हलके होईल. पण जर तुम्ही उंच बांधीवरून पडाल तर ते धोकादायक होईल आणि तुम्ही तुमचे हातपाय मोडू शकता. तुम्हाला प्रभू येशूच्या चरणी थांबावे लागेल. महान उपचार करणारा परमेश्वर नक्कीच दयाळू होईल आणि तुम्हाला बरे करेल. देवाची मुलांनो, जे त्याच्यावर वाट पाहत आहेत त्यांना परमेश्वर त्याची शक्ती देतो, कारण ते त्याच्याशी गुंफलेले आहेत. ते कधीही खचणार नाहीत. पुढील ध्यानासाठी श्लोक. माझा आत्मा शांतपणे एकट्या देवाची वाट पाहा, कारण माझी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. स्तोत्र 62 अध्याय 5 वचन. दिवसासाठी बायबल वाचन. सकाळी होशे 1 अध्याय से 4 अध्याय. संध्याकाळी प्रकटीकरण 1 अध्याय. धन्यवाद.